मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध. महाराष्ट्रात मराठी अनिवार्य हे आता रेल्वे प्रशासनानं कायमचं लक्षात ठेवावं. अमित ठाकरेंची ट्विट करत प्रतिक्रिया. भारताला नरक म्हणणे 140 कोटी भारतीयांचा अपमान, पण पंतप्रधान मोदी गप्प आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. मीरा भाईंदरमध्ये मराठी सक्तीवरून वातावरण तापलं. वकील गुणरत्न सदावर्तेंची रिक्षा चालकांच्या सभेला उपस्थिती. मनसे कार्यकर्त्यांचा सदावर्तेंना दर्शवला तीव्र विरोध. डेन्मार्कच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट. रासमुस अल्बगार्ड क्रिसेस्टेन्स यांनी मुख्यमंत्र्यांशी वर्षा निवासस्थानी घेतली भेट. शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज. 3 दिवसांपासून शरद पवारांवर रुग्णालयात सुरू होते उपचार. तर वडेट्टीवारांची नवनीत राणांवर बोचरी टीका. नवनीत राणा आम्हाला चिल्लरच समजतात. वडेट्टीवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल. मेघा पानसरेंकडून संजय गायकवाडांचा निषेध. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कारवाई करावी. मेघा पानसरेंची मागणी. गायकवाड यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार. रोहिणी खडसे यांची संजय गायकवाडांवर टीका. गायकवाड आणि वाचनाचा संबंध असेल याची शक्यता कमीच. रोहिणी खडसेंचं वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते मेहता भेट. या अचानक झालेल्या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण. बदलापूर मनपाच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा गोंधळ. शिवसेना नगरसेवकाकडून माझ्या जीवाला धोका. पोलिसांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं पत्र. साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपला मोठा धक्का. माजी बालकल्याण सभापती मिनाज मोकाशी शिवसेनेत. परभणी स्थायी समिती सभापती पदासाठी ठाकरे सेनेचा एकच अर्ज. बिनविरोध निवड होणार असल्याचं जवळपास निश्चित. 24 एप्रिलला होणार निवड जाहीर. बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागात जय पवारांचा दौरा. यावेळी भर उन्हात जय पवारांचा शेतकरी मतदारांशी संवाद. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक. माजी खासदार प्रसाद तनपुरेंनी बजावला मतदानाचा हक्क. तर संजय गायकवाडांनी जुन्या गोष्टीत बोलू नये या पुस्तकावरून पूर्वीही वादविवाद. मंत्री राधाकृष्ण पाटील विखेंचं वक्तव्य. नव्या महिला विधेयकात नारी शक्तीचा उल्लेखच नाही. भाजप शासित राज्यात सर्वाधिक महिलांवर अत्याचार. विजय वडेट्टीवारांचा आरोप. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर बारामती पोटनिवडणुकीसाठीचा मतदान पारा. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पाठिंबा. मतदानाच्या टक्केवारीवर निकालाचं चित्र स्पष्ट होईल. शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. सोलापूर महापालिकेच्या विविध 7 विषय समित्यांमध्ये एकूण 63 सदस्यांना संधी. भाजपचे एकूण 56 तर एमआयएमच्या 7 सदस्यांचा समावेश. देवळी हिंगणघाट परिसरात तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निवेदन. आमदार राजेश बकाने यांचा पुढाकार. मंत्री गोरे यांचे सकारात्मक आश्वासन. प्रस्तावांवर लवकरच कार्यवाही. बारामतीच्या खंडू खैरेवाडीतील ग्रामस्थांचा लोकनेते अजितदादांना श्रद्धांजलीसाठी अनोखा उपक्रम. मतदान करण्याआधी रक्तदान शिबिराचं आयोजन. दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर अजितदादा 2029ला मुख्यमंत्री असते. रोहित पवारांचं वक्तव्य. आमदार रोहित पवारांना दिलासा. सहकारी बँक घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता. ईडीच्या आरोपांना अखेर फुल स्टॉप. राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिलेंनी बजावला मतदानाचा हक्क. बारामतीतील गावांना सुनेत्रा पवारांच्या भेटी. मतदार तसेच बूथ प्रमुखांशी सुनेत्रा पवारांचा संवाद. 1 मे पासून टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती. जर सक्ती करणार असतील तर आंदोलन पुकारणार. गुणरत्न सदावर्ते आंदोलनाच्या भूमिकेत. महापौर रितू तावडे मे महिन्यात गुजरातमध्ये राणीच्या बागेतील सिंहांसाठी तावडेंचा दौरा. दौऱ्यादरम्यान गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. आर्वी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे यांची यवतमाळ जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती. भाजपकडून संघटन कौशल्याची दखल. आर्वी मतदारसंघातील आमदाराला महत्त्वाची जबाबदारी. बारामतीची निवडणूक ही भावनाशील आणि वैशिष्ट्यपूर्ण. खासदार संजय राऊतांची बारामती निवडणुकीवर प्रतिक्रिया. राहुरी पोटनिवडणुकीत महायुती मविया थेट लढत. राहुरी पोटनिवडणुकीवर राऊतांचं वक्तव्य. राहुरीत गोविंद मोकाटेंनी केलं मतदान. गोविंद मोकाटे महाविकास आघाडीचे उमेदवार. भाजपवर लोकांचा विश्वास नाही. शेतकऱ्यांसाठी भाजपनं कोणतंही काम केलेलं नाही. गोविंद मोकाटेंची टीका. बारामतीत मतदानाची टक्केवारी घटणार. भाजप कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप. प्रशासनावर ढिसाळ. नियोजनाचा ठपका. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी. 6457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. भावांनी बहीण म्हणून लाटलेले पैसे कधी वसूल करणार? सवाल उपस्थित.
वाशिम जिल्ह्यात सेतू केंद्र वादाच्या भोवऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावावर एकाच घरात 2 ते 3 सेतू केंद्र. ही केंद्र नेमकी कुणाच्या आदेशाने? संबंधित केंद्र चालकांवर कारवाई होणार का? अनेक सवाल उपस्थित. आमदार भास्कर जाधव ऍक्शन मोडवर. जाधवांकडून चिपळूण मधील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी. 2 वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचा भाग होता कोसळला. खासदार रामदास आठवलेंचा मनमाडमध्ये नागरिक सत्कार. लोक म्हणत होते आठवलेंचा पत्ता होणार कट. मी म्हणालो चल हट. कविता सादर करत आठवलेंनी केली टोलेबाजी. विधान परिषदेसाठी इच्छुकांची लॉबिंग सुरू. प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी लॉबिंग. जयकुमार गोरे, समाधान आवताडेंच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शिवसेनेकडून आगामी 2029च्या निवडणुकांची तयारी सुरू. प्रत्येक मंत्र्यांकडे विशिष्ट जिल्ह्यांची जबाबदारी. भाजपचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत शिवसेनेची रणनीती. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 3रा दिवस. 18 मागण्यांबाबत मुख्य सचिवांशी चर्चा. संघटनांच्या समन्वय समितीची आज बैठक. तर मला विधान परिषदेचा आमदार व्हायचंय. मगरेंची सुनेत्रा पवारांकडे विधान परिषदेसाठी मागणी. सुनील मगरेंची इच्छा. बारामती राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. पवार कुटुंबियांकडून मतदान. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडून मतदान. तर बारामतीत सुप्रिया सुळेंचं मतदान. बारामतीच्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. अन्यायाविरोधात सर्वांनी लढा उभारण्याची गरज. सर्वांनी एकजुटीनं राहायला हवं. धाराशिवमधील डॉक्टर आंबेडकर जयंती कार्यक्रमात जरांगेंचं वक्तव्य. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अन्यथा कारवाई अटळ. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटलांचा इशारा. भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात. 5व्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी. 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयाला अर्ज. शिर्डीतील एका हॉटेलमध्ये ईडी पथकाकडून कारवाई. अशोक खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई. खरातची शिर्डीतील काही हॉटेलमध्ये भागीदारी. सूत्रांची माहिती. तर नाशिक अशोक खरात प्रकरण. एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर. पीडित महिलेच्या गर्भपात प्रकरणात चौकशी दरम्यान नवे खुलासे. नाशिकमधील बड्या डॉक्टरांसह पालिकेतील डॉक्टरांचीही खरातला मदत. नाशिकच्या लासल गावातील आणखी एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल. महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. दैवी विधीच्या नावाखाली अत्याचार केल्याचा आरोप. बीड जिल्हा कारागृहात 2 कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद. प्रकरणी कैदी अझर पठाणनं दिलं कारागृह प्रशासनाला पत्र. बीड कारागृहातील प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. कारागृहातील कैद्यांना कोण अभय देते? धनंजय देशमुखांचा सवाल. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या सदरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन. तर मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन पार. साताऱ्यात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवणार. उपनगराध्यक्ष डीजी बनकर यांची माहिती. दोन्ही राजेंच्या उपस्थितीत पुतळा बसवण्यात येणार. डीजी बनकरांची माहिती. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरण. वनराई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला अटक. पती मात्र फरार. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं भाजपा विरोधात आंदोलन. शेतकऱ्याविरोधातील काळे कायदे रद्द झालेच पाहिजे. चुलीवर भाकरी थापत काँग्रेसचं आंदोलन. साताऱ्यातील नेर धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. नेरचं पाणी त्वरित सोडण्यात यावं या मागणीकरता आंदोलन. तर नेस्को ड्रग्ज प्रकरणात 11 आरोपींना अटक. मुख्य आरोपी बँकॉकला पळून गेला. पोलीस उपायुक्त महेश चिमटेंची माहिती. भिवंडीत बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखालील झाडं वाळली. उद्यान विभागाच्या दुर्लक्षितेमुळे नागरिकांमध्ये नाराजी. प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. भिवंडीतील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं. शिंदेसेनेच्या सचिवांचा आरोप. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची एक बाजू खुली न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा. धुळे शहरातील कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायी मोर्चा. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतची चर्चा निष्फळ. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मात्र सुरूच. दिव्यांगांना दरमहा 6,000 मानधन द्या. बीडच्या माजल गावात शेतमजूर युनियनचं तीव्र आंदोलन. सोलापूरच्या बार्शीचं ग्रामदैवत भगवंत प्रकट दिनानिमित्त महोत्सव आयोजित. महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. नामांकित कलाकारांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांना बार्शीकरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. वर्ध्यात विविध सामाजिक संघटनांकडून लोकशाहीच्या बातमीची दखल. एसटी बस रेल्वेमधील भ्रामक पोस्टरवर कारवाईची मागणी. नांदेडमध्ये भाजपचा काँग्रेस विरोधात जन आक्रोश. महिला आरक्षणाला विरोध केल्यानं काँग्रेसचा निषेध. काँग्रेस विरोधी फलक हातात घेऊन संताप व्यक्त. अमरावती मनपाच्या आमसभेत गदारोळ. महायुतीच्या नगरसेवकांचा काँग्रेस विरोधात गोंधळ.
तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांपासून संप. जळगावात तहसील कार्यालयाचं कामकाज ठप्प. शासकीय कार्यालयांमधील विविध विभागात शुकशुकाट. सोनं आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याचे दर 1,200 रुपयांनी कमी तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण. वर्ध्यात मनोधैर्य योजनेतून पीडित महिलांना आधार. 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्याची तरतूद. अत्याचाराच्या घटनांतील पीडितांना आर्थिक आधार. वर्ध्यात स्वयंसहायता गटांना आर्थिक बळ. 14,000 महिलांना 21 कोटींचा फिरता निधी. उमेद अभियानातून महिलांच्या सक्षमीकरणाला गती. जुमकराम सार्वजनिक वाचनालय काळाच्या पडद्याआड. वाचनालयातील ग्रंथसंपदा हरवली. बालकवी साने गुरुजींचा वारसा लाभलेलं हे वाचनालय. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्ती विरोधात कोर्टात चॅलेंज. भारतीय वाहन कायदा अधिनियमात भाषेची सक्ती नसल्याचं स्पष्ट. कोणत्या आधारावर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं. तर मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठीचा समावेश करून नवीन अधिसूचना जारी. अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मराठीचा समावेश. गॅस टंचाईवर इंजिनियर हॉटेल चालकाची भन्नाट आयडिया. तयार केली ऑइलवर चालणारी अनोखी भट्टी. खराब इंजिन ऑइलवर चालते भट्टी. भंडारा जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल. उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते 10 या वेळेतच वर्ग भरणार. वर्ध्याच्या पिपरीतील इको पार्कसाठी वाढीव निधी मंजूर. 15.39 कोटीचं प्रावधान. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रयत्नाचं फलित. छत्रपती संभाजीनगरच्या खंडोबा मंदिरात किरणोत्सव. हा संगम पाहण्याकरता भाविकांची गर्दी. यवतमाळ शहरात भर दिवसा पथदिवे सुरू असल्याचा प्रकार उघड. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे समस्या निर्माण झाल्याचं समोर. चंद्रपूर जिल्ह्यात मंड्या नावाच्या तणानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली. नागभीड तालुक्यात वाढता प्रादुर्भाव. एलपीजी दरवाढ प्रकरणी 8 पंप चालकांना नोटीस. छत्रपती संभाजीनगर येथे पुरवठा विभागाची कारवाई. फौजदारी गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्याचा इशारा. तर पनवेलमध्ये प्रदूषण रोखणाऱ्या यंत्रणा फक्त कागदावरच. बहुतांश ठिकाणी बसवलेले प्रदूषण रोखणारे यंत्र बंद. पाणी फवारण्याच्या मशीनही बंद. भंडाऱ्यात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. रात्री 2 वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा. भंडाऱ्याच्या लाखनीमधील प्रकार. तर बीडमध्ये येलो अलर्ट जारी. उष्णतेसोबतच वादळी पावसाचा दुहेरी फटका. 24-25 एप्रिलला तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. नेस्को अधिकाऱ्यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव. आपली अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा. बोरिवली कोर्टानं 18 एप्रिलला त्यांचा न्यायालयीन अर्ज फेटाळला. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील कंपनीतील नेटचे पासवर्डही अश्लील भाषेत. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. 4थ्या पीडितेचा जबाब. एसआयटी आणि महिला आयोगासमोर नोंद. तर अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरणी आरोपीची प्रकृती बिघडली. मानव सुगंधेनेच अहमदला फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. आरोपी मानव सुगंधेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईतील नालेसफाई 40%पेक्षा कमीच. मुंबईतील नालेसफाई धीम्या गतीनं. मिठी नदीची सफाई देखील 20%पेक्षा कमीच. एमएसबीटी पदविका विद्यार्थ्यांना जर्मनी जपानमध्ये रोजगाराची संधी. भाषा आणि कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर. वाशिममध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग. रोहिणी नक्षत्र सुरू होता. शेतकरी पेरणीपूर्वी तयारीत व्यस्त. यंदा डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका. रायगड हत्याकांड प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडवर. आरोपीला अटक करण्यासाठी पथकं तैनात. आरोपी मात्र अद्यापही फरार. तर कोकणात उन्हाचा तडाखा वाढणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. श्वानांच्या नसबंदीवर महापालिका करणार 23 कोटींचा खर्च. 3 वर्षात 1,34,740 श्वानांचं निर्बीजीकरण करणार. लोकलमध्ये प्रवासी 15 तास बेशुद्ध. मध्य रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष. कुटुंब संतप्त. नागपूरमधील धर्मांतर सक्ती प्रकरणातील आरोपीची आज कोठडी संपणार. 4 तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण. मुख्य आरोपी केतन कदमला दिलासा. अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. अमरावतीतलं महिलांवरील अत्याचार प्रकरणात आरोपीची थार गाडी पोलिसांकडून जप्त. 2 पिस्तूल देखील जप्त केल्याची माहिती. साताऱ्याच्या जावळी तालुक्यात पावसाचा कहर. ओझरे गावात शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. दक्षिण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद राहणार. 2 दिवस वाहतुकीमध्ये मोठे बदल. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन.
जालन्याच्या टाकळी बजारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका जळून खाक. घटनेमुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त. काढणीला आलेल्या पपईचं पावसामुळे नुकसान. किरकोळ वादातून 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला. 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून जीवघेणा हल्ला. सोलापूरच्या 7 रस्ता येथील घटना. तर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गांजा तस्कर महिलेला ठोकल्या बेड्या. सोलापूरची महिला तळोजात वास्तव्यास होती. मुंबईतील malaड पूर्वेतील मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश. या प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश. मुलीची छेड काढण्याच्या आरोपावरून तरुणाला चोप. विरार पश्चिम येथील गणपती मंदिर परिसरातील घटना. यवतमाळ शहरात घरफोड्यांच्या घटना पुन्हा वाढल्या. चोरट्यांच्या टोळीनं शहरात दहशत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरात 5 टन प्लास्टिक जप्त. अंगुरीबाग परिसरातील 3 व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापा. 75,000 रुपयांचा दंडही वसूल. भाजपच्या जन आक्रोश मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल. अटी शर्थींचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. पुण्यात विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला अटक. पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला केली अटक. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेची लाट. जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी. उष्माघातामुळे हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू. बीड तालुक्यातील ढेकणमोहामध्ये धक्कादायक घटना. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या तणावामुळे टोकाचं पाऊल. तर ठाणे शहरात शिवशाही बसला आग. स्टेशनजवळील ब्रिजवरील घटना. सुदैवानं आगीत कुणालाही दुखापत नाही. 4 चाकीनं 2 मोटरसायकलला उडवलं. 3घांचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील घटना. बीडच्या जामगाव ते हरिनारायण आष्टा रोडवर धक्कादायक घटना. शेतकऱ्यानं बांधाला आग लावताच जवळील सावलीत उभी असलेली 4 चाकीही जळून खाक. आईची हत्या करणाऱ्या मुलाला आजन्म कारावास. जिल्हा न्यायालयाचा निर्णय. 2 फेब्रुवारी 2024ला घडली होती घटना. नाशिक रोडमध्ये धक्कादायक प्रकार. तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय. उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच आत्महत्येचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ बस स्थानकात बसच्या इंजिनचा स्फोट. अचानक स्फोट झाल्यानं परिसरात खळबळ. तर बीडच्या माजलगाव शहरातून धक्कादायक घटना. छत साफ करताना विजेचा धक्का लागून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू. मित्रांकडूनच मित्राची हत्या. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती. नागपूर वर्धा रोडवरील चिजभुवन परिसरात कंटेनरला आग. आगीत ट्रकचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. पाकिस्तानी बनावट गोरी क्रीममुळे किडनीवर परिणाम. अन्न आणि औषध प्रशासनाचा नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना. अन्न आणि औषध प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भोंदू गडगेची कार संगमनेर पोलिसांनी केली जप्त. अनेक आजार मंत्र फुकून बरे करत होता. भोंदू गडगेवर आरोप. सध्या भोंदू गडगे पोलिसांच्या ताब्यात. तर धुळे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम. तापमानाचा पारा सलग 4थ्या दिवशी 40 अंश सेल्सिअसच्या पुढे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नर्सेस आक्रमक. साताऱ्यात बेमुदत कामबंदामुळे रुग्णसेवा विस्कळीत. भाईंदरमध्ये सदावर्तेंच्या बैठकीला मनसेचा विरोध. मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. तुळजापूर पालिकेचा अतिक्रमणावर बुलडोझर. पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर बुलडोझर. खासदार नरेश मस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. भेटीत जुन्या आठवणींना दिला उजाळा. विरोधकांची भूमिका. महिलांच्या अपेक्षांना धक्का. परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.